नंदुरबारमधील या शाळेची सर्वात मोठी बातमी आता समोर येते। लक्झरी कारमधून प्रतिबंधित गुटख्यांची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। गुजरातमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी गुटखा आणणाऱ्या तस्कराला नंदुरबार उपनगर पोलिसांनी धडक कारवाई करत अटक केली आहे। या कारवाईत लक्झरी कार, प्रतिबंधित गुटखा आणि इतर साहित्य असा एकूण 16,61,000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। अटक केलेल्या संशयित आरोपीला न्यायालयाने 3 दिवसाची कोठडी सुनावली असून या तस्करीमागे आणखी कोणाचे रॅकेट आहे, यामागे कोण कार्यरत आहे याचा तपास सध्या सुरू आहे। पोलीस निरीक्षक अमोल सातोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून नंदुरबार उपनगर पोलिसांच्या या धडक कारवाईची सध्या जिल्हाभरात चर्चा सुरू आहे। आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार। नमस्कार। ऑगस्ट 2026 रोजी बातमीदारांना बातमी मिळाली की गुजरात राज्यातल्या काही ठिकाणून एक व्यक्ती मोठ्या प्रमाणावर गुटखा घेऊन आपल्याकडे बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आणत आहे। त्या बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही टीमला आदेश देऊन पथक नेमले आणि त्यानुसार पोलीस स्टेशन उपनगर हद्दीतली आडची गावातील शिवारातून एक वाहन जे आपल्या समोर आता लावलेलं आहे, हे वाहन व त्या वाहनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा 1,61,000 रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला, प्रतिबंधित तंबाखू की जिची जो प्रकृतीला हानिकारक आहे आणि ज्याची विक्री महाराष्ट्र शासनाने बेकायदेशीर ठरवून गुन्हेगारी कृत्य ठरवलेलं आहे असा आपल्याला मिळून आला होता। त्यावेळेला आपण रेड करून तो गुटखा जप्त केलेला आहे। अन्न व सुरक्षा महामंडळ FDA सुरक्षा अधिकारी यांच्याकडून पंचनामा करून त्यांनी रीतसर फिर्याद दिल्याने त्याचा तपास चालू आहे। एकूण 16,61,000चा अंदाजे मुद्देमाल याच्यात जप्त करण्यात आलेला आहे आणि यातील आरोपी आहे, अटक आरोपी शिंदे, तर याला मान्य न्यायालयासमक्ष उभं केलेला असता मान्य न्यायालयाने त्याची 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे।